12वीचा पेपर सुरू होऊन अवघे 20 मिनिटं झाली होती. वर्गात पिनड्रॉप शांतता आणि अचानक दरवाजा जोरात उघडला. तपासणी पथक थेट आत शिरलं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास क्षणात गायब झाला. काहींचे हात थरथरू लागले, काहींची नजर खाली गेली. काय सापडलं होतं असं की थेट पोलिसांना बोलवावं लागलं? 12वीची परीक्षा आयुष्य बदलणारा टप्पा, पण त्या दिवशी वातावरण वेगळंच होतं. अधिकाऱ्यांना काही विद्यार्थ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. वारंवार खिशात हात घालणे, बाकाकली काहीतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न आणि मग सुरू झाली अचानक झडती. 2 मुलांच्या खिशातून दुमडलेले कागद बाहेर आले. कागद उघडताच उपस्थित सर्वजण थक्क झाले. त्यावर चालू पेपरमधील प्रश्नांची तयार उत्तरं लिहिलेली होती. काही उत्तरं तर शब्दशः जुळत होती, म्हणजेच नियोजनपूर्वक कॉपी आत आणली गेली होती. तपास वाढत गेला तसा आणखी काही विद्यार्थ्यांकडेही चिठ्ठ्या आढळल्या. सीसीटीव्हीत सामूहिक हालचाली दिसत होत्या. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच वरिष्ठांना माहिती देण्यात आली आणि पोलीस ही परीक्षा केंद्रात दाखल झाले. उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या. मात्र प्रश्न फक्त विद्यार्थ्यांपुरता नव्हता. इतकी मोठी चूक कशी झाली? तपासणीमध्ये हलगर्जीपणा कुणी केला? प्राथमिक चौकशीत काही जबाबदार व्यक्तींची निष्काळजीपणा स्पष्ट झाल्यानंतर 6 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. सुरुवातीला ज्या भयंकर गोष्टींची चर्चा सुरू होती ती कोणतीही वेगळी वस्तू नव्हती, तर उत्तरांची चिठ्ठी होती. पण त्या छोट्याशा कागदांनी संपूर्ण परीक्षा केंद्र हादरलं आणि शिक्षण व्यवस्थेलाही मोठा धक्का दिला.